ते रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सरकार मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून माघार घेणार असेल तर प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत सकाळी म्हणाले आणि त्यांनी महाराष्ट्राने मराठी सक्तीचा कायदा करावा अशी सुद्धा मागणी केली। यावर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी भाष्य केलंय। कशा करता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी। तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मे पासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या। ज्यांना येत नाही त्याने शिकावं। मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे। ती अवघड नाही। ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही। ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही। आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे, शब्द सारखे आहेत। मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। जर महाराष्ट्र सरकार जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठी प्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे। ते करणार आहेत का? काय ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? पद्धतीचा एक कायदा यावा ज्या कायद्यातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता आली पाहिजे, मराठी येता यावी, त्यासाठी एक मुदत निश्चितपणे दिली पाहिजे। परंतु अशा पद्धतीची गुंडगिरी किंवा झुंडशाही सहन केली जाणार नाही, कारण या देशामध्ये संविधानानं आपल्या कुठल्याही राज्यामध्ये, म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जाऊन राहू शकता आणि गुजराती शिकलंच पाहिजे असं काही गुजरातमध्ये कंपल्सरी नाही आहे, परंतु त्या त्या ठिकाणची भाषा आली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठीचा स्वाभिमान जपला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठीचीच अस्मिता जपली पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। मराठीच्या मुद्द्यावर कसं मागे हटलो? तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय, तुमचे आभार मानायला पाहिजे। तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे। माझं म्हणणं तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय। तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही। परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला। तुम्हीच तुमच्या सामन्याच्या हेडलाईनला छापताय की आभार व्यक्त करता, अभिनंदन करता। आम्ही कसं मागे घडलो? उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय। तुम्ही जे केलं ना ते आम्ही करतोय। कौतुक करा आमचं, म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय।